चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला दिसत नाहीये आणि तुझाही उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये। चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय? चंद्रकांत, तुझा आणि भक्तांचा कोणाचाच उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये पुण्यात। विलास, आपल्या देशात ना उत्साहाची कमी नाही, काही लोकांची कमी नाही, याचाच नजारा आता आपल्याला इथं पाहायला मिळतो अलका चौकामध्ये। हे बघ, इथं सकाळचे 7 वाजून गेले, ही मंडळ काल 10 वाजता नंबरमध्ये लागली होती। आत्ताही त्यांचा उत्सव तेवढाच आहे। राजाराम मंडळ आहे, मी बालाजी मंडळ एकावर साजरा केला होता, हे मंडळ आत्ता आलं। अशी 65-66 मंडळ फक्त आतापर्यंत विसर्जित झाली। अजून मेन दगडूशेठ यायचं, आता समोरचं ते विष्णू मंडळ आहे, त्याच्या मागे रंगारी आहे, नंतर बाबू गेनू आहे, नंतर मंडई आहे आणि मग दगडूशेठ जिल्बे मारुती एक राहिलं मध्ये। म्हणजे एवढी सगळी मंडळ आहेत आणि इथून एक मंडळ या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा विस्कळीतपणा आलाय। पोलिसांनी अक्षरशः गणेश भक्तांच्या भरोसे सोडून दिले मिरवणूक, असंच दिसतंय सध्याचं वातावरण। कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की निर्बंध मुक्त आणि धुमधडे गणेश लोकांनी त्याचा असा अर्थ काढलेला आहे आणि थांबलेली आहे। दगडूशेठ 10पर्यंत होते की नाही अशी शंका वाटायला लागली। आता कुठे दगडूशेठ सकाळी 6 वाजता मंदिराच्या बाहेर पडलाय, याचा अर्थ अजून पुण्यातली मिरवणूक किमान 4 वाजेपर्यंत चालेल असं सध्या चित्र आहे। विक्रमी वेळ ही मिरवणूक पार पडणार आहे असं सध्याचं चित्र आहे। विलास, चंद्रकांत, हा म्हणजे गेल्या 7-8 वर्षातला विक्रम असू शकतो की आज संध्याकाळ उजाडेल पुण्यातलं गणपती विसर्जन संपण्यासाठी। हॅलो, आता मिलिंद आपले अलका चौक आहे ना, ही मिरवणूक तिकडे एक जाते, तिकडे एक जाते, अशी 4 रोड एकत्र होतात। मग आता प्रत्येक रोडवरती आपल्याला माहिती रात्री बंदी होती डिटेल, म्हणून मंडळ आहे तिकडेच थांबले। 6 वाजता पुन्हा एकदा मंडळ पोलिसांनी पूर्णपणे अंग काढून घेतलेले असं सध्याचं चित्र आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धुमधडाक्यात साजरा करा, पण याचा अर्थ असं नाही की त्यांचे बेशिस्त होऊ नये मिरवणूक लांबलेली आहे आणि गर्दी तर आहेच, आपण बघतोय चौकात। चंद्रकांत, आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत। विघ्नहर्त्या गणरायाचं एक अनोखं रूप आपल्याला आता पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। अलका टॉकीज चौकातली ही थेट दृश्य आणि एकापाठोपाठ एक अद्यापही गणपती रांगेत उभे आहेत। इथल्या गणेश भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाही आणि असुरमर्दनाचा हा देखावा, बुद्धीची देवता, कलेची देवता म्हणून गणपती बाप्पाची ओळख असली तरी ज्या वेळेला तशीच वेळ येते तेव्हा मात्र गणपती बाप्पा आपल्या हातातला परशू किंवा त्रिशूळ त्याचा योग्य पद्धतीनं वापर करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि त्याचीच एक मूर्तिरूप दर्शन आपल्याला इथे घडलं। आणि आपण पाहतो पुण्यातली तरुणाई जबरदस्त संख्येनं त्याच अलोट अशा उत्साहानं हा सगळा कुंठेकर रस्ता आणि लक्ष्मी रोड अद्यापही तितकाच तुडुंब भरलेला आहे। उभं राहायला जागा नाही, चालायला जागा नाही अशी स्थिती। आणि चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातले त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे आज तर कदाचित
संध्याकाळ होऊ शकते, किमान 3 ते 4 वाजू शकतात पुण्यातलं गणपती विसर्जन 100% पूर्ण होण्यासाठी. कारण काल रात्रभर इतकी प्रचंड रांग होती, भक्तांचा उत्साह इतका जबरदस्त होता की वारंवार दरम्यान ही मुंबईतली चौपाटीची थेट आणि लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तराफा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. तर अन्यही मोठ्या मूर्ती आता भरतीची प्रतीक्षा आहे. थोड्याच वेळात भरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर या उंच उंच मूर्ती साधारण समुद्र किनाऱ्यापासून 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत नेऊन त्याचं विसर्जन करण्यात येईल. तर आपण ही पुण्यातली दृश्य पाहतो आहोत. गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत. अजूनही काही मोठ्या मूर्ती गिरगाव चौपाटीवर येत आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी मूर्ती, सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र असलेली मूर्ती ती म्हणजे लालबागच्या राजाची. तर पुण्यात गणपती बाप्पा आपल्या नेत्रांनी 2 सागरांचं एका वेळेला दर्शन घेतोय. ही अशी संधी आपल्यालाही फार कमी वेळेला पाहायला मिळते. 2 सागर एकाच वेळेला आपल्याला समोर दिसत आहेत. एक अरबी समुद्र, अत्यंत विशाल असं अरबी समुद्राचं रूप, तर दुसरीकडे अलोट असा जनसागर. हा भक्तांचा सागर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याची लगबग. काल दुपारी साधारण 3:30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक अखेर आज आता 7:15 व्हायला आलेले आहेत. ही गिरगाव चौपाटीवर येऊन पोचले. इथे आता आरती होईल. आरती झाल्यानंतर जे विशेष तराफा गिरगावच्या राजाच्या गणेश मूर्तीला समुद्रात घेऊन जाण्यासाठी तयार केलेले आहेत त्यावर ही मूर्ती विराजमान होईल आणि मग खोल समुद्रात नेऊन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. दरम्यान लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होताच त्याच्यावर पुष्पवृष्टीसुद्धा करण्यात आली. याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. अफाट जनसागर आणि अफाट असा सागर या दोघांच्याही साक्षीने आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतोय.